जय शंकर. श्री स्वामी समर्थ. कथा श्री शंकर महाराजांची. सोलापूरच्या शुभराय मठात शंकर महाराज आले आहेत हे ऐकून बाहेरगावची काही मंडळी त्यांचा शोध घेत मठात आली. महाराजांचं दर्शन घेतल्यावर ती माणसं म्हणाली, महाराज, आपण आम्हाला पदरात घ्यावं, आपला अनुग्रह व्हावा या इच्छेनं आम्ही इतक्या लांबून इथवर आलो आहोत. महाराजांनी ऐकलं न ऐकल्यासारखं केलं. त्यांनी पुन्हा म्हटलं, आम्ही फार आशेनं आलो आहोत महाराज. तरीही महाराज गप्पच राहिले. पुन्हा पुन्हा विनवूनही महाराज काहीच बोलत नाही. हे पाहून त्यांनी कळवळून विचारलं, मग आम्ही असंच विनमुख होऊन परत जावं का देवा? त्यांना उत्तर न देता महाराजांनी मधुबुवांना हाक मारली. मधुबुवा लगेच समोर येऊन उभे राहिले. महाराज म्हणाले, ये मधू, या मंडळींना अनुग्रह पाहिजे आहे. तू यांना अनुग्रह दे. फार लांबून आले आहेत. त्यांना निराश करता कामा नये. पण मला तर यातलं काहीच समजत नाही. मधुबुवा गोंधळून म्हणाले, असं म्हणतोस? बर, मग असं करूया, तू आमच्या जवळ बस. ये, अगदी जवळ बस. बुवा महाराजांच्या शेजारी बसले. महाराज म्हणाले, आता असं कर, आम्ही तुला जे सांगतो ते तू त्यांच्या कानात सांग, अगदी जसंच्या तसं. काय, जमेल ना? होय महाराज. महाराजांनी बुवांच्या कानात तारक मंत्र सांगितला. बुवांनी तो एकेकाच्या कानात उच्चारला. सर्वांना मंत्र मिळाल्यावर ती मंडळी महाराजांच्या आणि बुवांच्या पाया पडून प्रसादाचं सेवन करून समाधानाने परत गेले. महाराजांनी बुवांना विचारलं, आता कळलं ना तुला अनुग्रह कसा द्यायचा तो? बस, यापुढे कुणी आलं आणि तुला तो माणूस योग्य वाटला की खुशाल त्याला हा मंत्र द्यायचा. पण महाराज, एक आहे. आता काय उरलं बाबा? मी तो अनुग्रह तुमचा म्हणूनच देणार, माझा नाही. ठीक ठीक. प्रसन्नपणानं हसत महाराज म्हणाले, मधू बेटा, खरं तर हे असंच असतं बरं. असंच असतं. सगळं वरतून येतं, आपलं त्यात काहीच नसतं. आपण तिकडून घ्यायचं आणि इकडे द्यायचं. जय शंकर. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.